हाय हॅलो नमस्ते. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आहे वट सावित्री पौर्णिमा आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा वट सावित्री पौर्णिमेचा. जोपर्यंत मी हा ब्लॉग टाकते तोपर्यंत वट सावित्री पौर्णिमेला 2-3 दिवस होऊन गेले असतील. म्हणजे थोडासा उशीर होईल मला ब्लॉग टाकायला, कारण वेळ जसा भेटला मी तसं ब्लॉग वगैरे टाकते करून बनवलेले असतात, पण एडिटिंग बाकी असते. तर सकाळी सकाळी घरातली कामं चालू आहे, जेणेकरून मग पूजाला गेली आणि त्यानंतर मग फक्त स्वयंपाक वगैरे अशा गोष्टी राहतील म्हणून तर पूजेची तयारी करते मी इथे. तर पंचामृत बनवते. तर पंचामृतसाठी दूध, दही, तूप, साखर आणि त्याचबरोबर मध असं यूज करून मिक्स करून पंचामृत बनवते मी. तुमच्याकडे कसं बनवता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, इथे मी पूजेचा ताट शेअर करणार होती तुमच्यासोबत, बट नाही केला गेला. खूप घाई झाली मला. बाळ रडत असल्यामुळे मग थोडंसं त्याच्याकडे थोडीशी माझी तयारी, त्याचबरोबर घरातली काही कामं अशामुळे मला उशीर झाला. नमस्ते, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज होती वटपौर्णिमा. तुम्ही तर बघितलाच पुढे व्हिडिओ. तर आता पूजा करून जस्ट आलेली मी. तर लूक बघू शकता तुम्ही माझा व्हिडिओमध्ये. मी ताटचा पण शेअर करणार होती, बट ते राहिलं घाईघाईत, त्याच्यामुळे ते काही जमलं नाही. तर चला पुढे बघूया, आपण फोटोशूट वगैरे करूया. हाय हॅलो नमस्ते, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. आणि आज वटपौर्णिमा आहे, त्यामुळे मग थोडंसं मेकअप वगैरे केला होता. जर तुम्हाला माझा मेकअप चांगला वाटला तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तो मेकअप नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करीन. आणि आता वाजलेले बघा, तर आता 1:30च्या पुढे झालेला आहे टायमिंग. आणि नळ आलेले होते, त्यामुळे माझून पण उशीर झाला. आणि त्याचबरोबर पूजा करून आलो तर 12:30-1 वाजून गेलेले होते. मग परत बाळाला घेणं होतं, कारण सकाळचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. घरातली कामं वगैरे सगळी उरकली, फक्त स्वयंपाक बाकी होता. आणि मग पूजेला गेली. पूजेला गेल्यानंतर तिथे बराच वेळ लागला. आम्ही सगळेजणांनी पूजा केली त्यामुळे. आणि तिथून आल्यावर मग बाळाला घेतलं आणि मग असं चाललं. आणि मग जे काही ज्वेलरी वगैरे मी घातलेली होती ती पहिले उतरवून घेतली. मग असंच वेळ झाला आणि थोडासा रेस्ट घेतला. म्हटलं संध्याकाळी रात्री पण उपवास सोडायची गोष्ट कशी असते की रात्री झोप लागत नाही, जेवण झालेलं नसतं म्हणून. त्यामुळे मग थोडं उशिराच मी उपवास सोडेन असं म्हणून मग आता स्वयंपाकाची तयारी करायची. मला 1:45 होताच आहेत आता. तर चला शेअर करते मी. तर मग मी पपई वगैरे खाऊन घेतलेली होती तोपर्यंत. आणि नळ आलेले होते तर मग नळाचं पाणी पण भरून घेतलं. आणि हे बघा, इथे असं थोडंसं आता पपई वगैरे ठेवून देते फ्रीजमध्ये. आणि हा असा बसारा पडलेला आहे, तर मी तो आता आवरून घेते आणि लगेच स्वयंपाकाची तयारी करते. पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे. आता 1:45 वाजले, तर 2:45पर्यंत तर होऊन जायला पाहिजे. झाला असतं चांगलीच गोष्ट आहे, नाही झाला तर मग ठीक आहे, थोडा टाईम पण वाढला तर चालेल. तर चला आपण स्वयंपाक बनवूया. तर आता इथे मी पुरणाचा स्वयंपाक बनवते. त्यासाठी मी घेतला इथे कुकर. आणि त्याचबरोबर कुकरमध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. आणि हरभऱ्याची जी डाळ आहे ती स्वच्छ अशी साफ करून घ्या, जर घरातली असेल तर. नाहीतर दुकानातली असते तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तिला मस्त वॉश करून घ्या. वॉश केल्यानंतर अगोदर गरम पाणी होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये वॉश केलेली डाळ टाकून घ्यायची आणि मिक्स करून कुकरच्या शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. 5 ते 7 कुकरच्या शिट्टींमध्ये खूप छान प्रकारे शिजून जाते ती डाळ. आणि मी 1.5 वाटी डाळ घेतलेली, 1.5पेक्षा कमी म्हणजे 1.25 वाटी धरून घ्यायची डाळ. 1 वाटी पुरणासाठी आणि जी वरची थोडीशी टाकलेली ती आमटीसाठी. आमच्याकडे सार म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला कमेंट करा. आणि पुरणपोळ्या बनवण्यासाठी मी ही पद्धत करते. मी चिमूटभर हळद टाकली, त्याचबरोबर साखर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि हे जे गव्हाचं पीठ आहे ते गाळून घेते मी. मोस्टली गाळूनच यूज करता पुरणपोळीसाठी. तर आता पीठ मळून घेते. मळून घ्यायचं म्हणजे खूप अगदी हलक्या हाताने एकदम सॉफ्ट बनवायचं आहे आपल्याला, पातळ बनवायचं आहे. जो डो बनवायचा आहे तो. तर छान प्रकारे मी मळून घेतलं आहे त्याला आणि तेल लावून झाकून दिलेलं आहे. एकदम सॉफ्ट पातळ कणिक भिजवायची आहे. तर ते झाकून घेतलेलं आहे. तोपर्यंत ही डाळ पण शिजलेली आहे, तर तिला काढून घेतलेली मी. पुरणाची गाळणी आणि खाली कढई ठेवलेली आणि वरून पाणी टाकलेलं, जेणेकरून त्याचे खाली पाणी आहे
ते सारसाठी कामात पडेल. आणि हे बघा इथे मी भात पण लावून घेतलेला आहे आणि सारसाठी मसाला तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, चटणी, मसाला, परत धनेपूड टाकलेलं आहे आणि कांदा, भाजलेला कांदा टाकलेला आहे. तर हे बघा इथे एका साईडला मी पुरणची तयारी करून घेते. सारसाठी पाणी वगैरे बाजूला काढून घेतलं आणि एका साईडला ताव्यावर मी खोबऱ्याचं किस करून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलं आहे, त्याला भाजून घ्यायचं आहे. मग ते सारमध्ये यूज केल्याने खूप छान टेस्टी लागतो सार त्याच्यासाठी. तर आता हे बघू शकता ॲट अ टाईम दोघंही काम चालू आहे. तर येथे मी सारला फोडणी देऊन घेते आणि गॅस खूप स्लो चालत होता आज मेन म्हणजे. तर इकडे तिकडे असं शिफ्ट करावं लागत होतं आणि दोघं मुलं पण झोपलेले होते माझे, पण लहान मुलगा उठत होता अधूनमधून. त्याचबरोबर नळ पण आलेले होते. तर असे सगळे कामं मी एक सोबत करत होती. तर इथे सारला पण मी फोडणी देऊन देते, म्हणजेच मसाला कलसून घेते. तेलामध्ये छान कलसून घ्यायचं आहे, अगदी टेस्टी लागते मग. आणि इथे मी गूळ टाकून घेतलेला आहे. हरभऱ्याच्या डाळीमध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी. 1 वाटी डाळ असेल, डाळचं पुरण असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचं आहे. तर ते पण मी गाळून घेतलं आहे आणि मग ते थोडंसं पातळ असतं, त्यामुळे मग मी एका साईडला पुरण पण शिजवून घेणार आहे. तर तो गॅस खूप स्लो चालत असल्यामुळे मी अल्टरनेट करून घेतलेली कढई. तर इकडे पण मस्त सारला उकळी येते आणि एका साईडला मी पुरण शिजवून घेते. तर पुरण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि हे बघा असा झोका देणं चालू आहे सोबतच माझं, ह्या रूममधून त्या रूममध्ये. तर हे पुरण मी आता माझं शिजवून झालेलं आहे, तर मी थंड होण्यासाठी 3 वाजलेले आहेत आता. दाखवते मी 3 वाजले. मिस्टर आता जस्ट आलेले आहेत, ते बाहेर गेले होते, मी तेव्हा बोलायचं विसरली. तर एकटं म्हणजे दोघं मुलांना झोपवून मी एकटं स्वयंपाक करणार होती. एकटं म्हणजे स्वयंपाक करायला वेळ नाही लागत, पण ते मोठ्या मुलाचं काही टेन्शन नाही. पण मोक्ष जर उठला ना तर मग खूपच चिडचिड करतो आणि मग त्याला परत तसंच झोका देत, परत पाणी भरत आणि मग स्वयंपाक करत, अशा 3-4ही गोष्टी मी मॅनेज करते. प्लस पॉईंट व्हिडिओ करत, कारण व्हिडिओ करता करता जी गोष्ट 5 मिनटात होते ती 7 किंवा 10 मिनटावर तरी जाते. तर अजून पुढे फक्त आता पोळ्या आणि रसच बाकी, बस मग बाकी झालेला आहे माझा स्वयंपाक. आणि त्याचबरोबर अजून प्लस पॉईंट म्हणजे मी भांडे पण सोबतच धुवून घेत आहे, जेणेकरून मला नंतरून कंटाळा तर येतोच एवढं सगळं स्वयंपाक केल्यानंतर भांडे पण धुणं वगैरे, पण मग आवरून घेते तसंच म्हणजे जसा वेळ भेटला तसं. तर आता तो झोपलेला मिस्टर आले, तर मला आता फक्त कॉन्सन्ट्रेट माझं स्वयंपाकावर असणार आहे. हे जे पुरण आहे मी दाखवलं तुम्हाला, मी ते थंड करायला ठेवलेलं आहे आणि ते त्याला झोका देता देता माझ्याकडनं थोडंसं जास्त शिजून गेलेलं आहे. तर ते थोडंसं कडक किंवा गाळ टाईप होऊन जाईल, त्याच्यामुळे मग थोडंसं पोळ्यांना तर प्रॉब्लेम होणार आहे, पण मग ठीक आहे, असो आपणच खाणार आहोत असं. चलो चलता आहे थोडा बहुत. तर चला अजून मी पुढे दाखवतेच तुम्हाला. तर येथे पुरणाच्या पोळी टाकण्यासाठी सगळा स्वयंपाक झालेला आहे, फक्त पुरणपोळी आणि रस राहिलेला आहे. तर रस मी शेवटी करणार आहे, कारण असं जुने लोक म्हणायचे, म्हणजे जुन्या आजी वगैरे, की आपल्या पुरणपोळीची जी कणिक असते तिला रसाचा वास आला तर पोळ्या चांगल्या येत नाही म्हणून. तर त्यासाठी मी तयारी करून घेतली सगळी, तूप वगैरे घेऊन घेतलेलं आहे. आणि हे बघा जसं मी लोळा वगैरे बनवला तसं घ्यायचं आहे आणि तसं त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि हे पाटलं जे आहे ते मी इकडे तिकडे वरती उचलून घेते, त्याचं कारण असं, आणि सरकवून घेते, जेणेकरून मी जेव्हाही लाटलं त्यानंतर पोळी खाली चिटकलेली आहे की नाही हे मला कळतं. म्हणजेच आपली पोळीचं जे पातं आहे ते फाटत वगैरे नाही आणि त्याचबरोबर त्याच्यातलं पुरण पण बाहेर येत नाही आणि ती मस्त अशी मऊ लुसलुशीत राहते आणि टम्म फुलते. तर हे बघा मी अजून 2-3 तुम्हाला डेमो देते की कसं बनवायचं. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये बघून करा, नक्कीच तुम्हाला पण जमेल आणि तुम्ही पण छान प्रकारे अशा पद्धतीने बनवू शकता. आणि शक्यतो बारीक लाटायची पुरणपोळी, अजून अगदी मऊ येते. आणि त्याचबरोबर काट लाटायचे, जेणेकरून छान फुलायला मदत होते. तर हे बघा अशा पद्धतीने मी पुरणपोळी टाकते. आणि पुरणपोळी लाटायला मैदा घेतलेला आहे मी, म्हणजे जे पीठ लावते मी ते मैद्याचं आहे.
त्याच्याने छान अजून सॉफ्ट राहतात त्या. तर सगळा स्वयंपाक झालेला आहे, रस पण करून झालेला आहे. तर शेवटी मी कुरडई तळून घेते. सारमध्ये कुरडई वगैरे किंवा पापड किंवा भजी वगैरे टाकून जर खाल्लं ना अजून टेस्टी लागते आणि अजून एक नंबर लागतं. तर हे बघा सगळं झालेलं आहे, पसारा राहिलेला आहे, फक्त स्वयंपाक झालेला आहे सगळा. तर आता मी तो पसारा पण असं चुटकी वाजून पटपट आवरते. आणि नळ चालू असल्यामुळे मी लगोपाठ जसं हे काम झालं, जसं पुरण गाळून घेतलं मी आणि लगेच मग पुरणाची गाळणी धुवून घेतली. मसाला काढला आपल्या सारचा, तर लगेच मसाला काढायचं जे भांडं होतं मिक्सरचं ते लगेच धुवून घेतलं. लगे हात सगळे कामं केली. तर मला बिलकुल पण कळलं नाही की मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आणि खूप वेळ लागला असं. तर पावणे 2 तासात मी सगळी कामं करून घेतली. स्वयंपाक पण बनवला, पाणी पण भरून घेतलं, त्याचबरोबर मुलांना पण सांभाळत होती आणि भांडे पण धुवून घेतले. तर वेळ होता आणि पाणी पण चालू होतं, तर मग पटकन मग हे गॅस पण सगळं किचन ओटा मी धुवून घेतला. गॅस गरम होता, पण मी सावकाशने केलेलं आहे काम, तुम्ही नका करू असं. तर मी हळूवार सगळं वॉश करून घेतलं आहे, मग जेणेकरून मला नंतर टेन्शन नाही राहत. कारण मग आता जेवण वगैरे झालं की आळशीपणा पण येतो. त्याचबरोबर बाळ जर रडायला लागलं, त्यामुळे मग त्याच्याकडे लक्ष असतं आणि त्याच्याजवळ थांबावं लागतं, त्यामुळे हे कामं राहून जातात. तर जेव्हा वेळ मिळाला तेव्हा माझी अशी कामं पटपट आटपून घेते मी. तर लगेच जेवढे भांडे होते, वेदूचा टिफिन वगैरे तो सगळं मी वॉश करून घेतलेला आहे. आणि दूध वगैरे जी दुधाची बोगणी वगैरे होती ती पण वॉश करून घेतली. सगळं किचन वट्टा आणि ते सगळं मस्त चकाचक झालेलं आहे, खूप भारी वाटतं आहे. तर हे बघा पुरणपोळीचा स्वयंपाक अशा पद्धतीने झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि मी आता मोक्षला इथे आंब्याचा रस खाऊ घालते आहे आणि त्याचबरोबर त्याचं इथे जेवण झालेलं आहे आणि मग त्याची तयारी करून घेत होती मी इथे. आणि मिस्टरांचं पण जेवण झालेलं आहे. त्यांचं जेवण झालं की मग ते त्यांना मोक्षला सांभाळतील आणि मग मी त्यानंतर जेवण करेन. तर इथे चालू आहे माझा टाईमपास त्याच्यासोबत. तर आजचा दिवस खूप मस्त गेला आणि खूप छान गेला. तर तुमचा कसा दिवस गेला ते पण मला कमेंट करा. आणि आता मी व्हॉईस ओव्हर करते, तर खूप पाऊस चालू आहे, खूप विजा पण कळकळत आहे. तर तुमच्याकडे कसं काय चालू आहे वातावरण तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि स्वयंपाक खरंच खूप छान झाला होता, एक नंबर झाला होता खरंच. नक्की ट्राय करा.